श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त बोला. हर हर महादेव. श्रावण महिन्यामध्ये भोलेनाथाला लवकर प्रसन्न करायचं असेल, भगवान शिवाला लवकर प्रसन्न करायचं असेल तर ही एक सेवा म्हणजे रुद्राभिषेकाची सेवा नक्की करावी. आणि आजच्या व्हिडिओमध्ये रुद्राभिषेक घरच्या घरी कसा करायचा, त्याच्यासाठी योग्य वेळ कोणती आहे, नैवेद्य कोणता अर्पण करायचा आहे, आरती कोणती म्हणायची आहे, कोणत्या वस्तू लागणार आहेत, ही सर्व माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंट करा. बघा, रुद्राभिषेक कोणीही करू शकतं. मुलगा, मुलगी, स्त्री, पुरुष कोणी पण रुद्राभिषेक करू शकतं. फक्त मॅरिड लोकांनी करावं असं काही नाही आहे. आणि आता सगळ्यात पहिलं म्हणजे रुद्राभिषेक कधी करायचा आणि त्याच्यासाठी योग्य वेळ कोणती. बघा, ब्रह्ममुहूर्तावर उठून तुम्ही जर का रुद्राभिषेक केला तर अतिउत्तम. ब्रह्ममुहूर्तावर उठा, आंघोळ वगैरे स्नान करून पूजा करून तुम्ही रुद्राभिषेक करायला बसू शकता. पण जर सकाळी ब्रह्ममुहूर्तावर किंवा सकाळी लवकर तुम्हाला जमत असेल तर लवकर करा. आणि सकाळी कामामुळे जमत नसेल तर मग तुम्ही कधी करू शकता, तर संध्याकाळी म्हणजेच प्रदोष काळामध्ये तुम्ही करू शकता. दिवस मावळण्यापूर्वी 45 मिनिट ते दिवस मावळल्यानंतरचा 45 मिनिट या कालावधीमध्ये तुम्ही रुद्राभिषेक करू शकता. याला प्रदोष काळ असं म्हणतात. आता रुद्राभिषेक कधी करायचा टाइम तर सांगितलं, पण तुम्ही कोणत्या वारी करायचा, किती दिवस करायचा. बघा, तुम्ही संकल्प करून करणार असाल तर 21 दिवसाचा तुम्ही श्रावण महिन्यात संकल्प करू शकता. नाहीतर प्रत्येक सोमवारी तुम्ही करू शकता किंवा रोज करू शकता रुद्राभिषेक. तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही श्रावण महिन्यामध्ये किमान एकदा तरी रुद्राभिषेक तुम्ही करायलाच हवा. रुद्राभिषेक करण्यासाठी आपल्याला काय लागणार आहे, तर भगवान शिवाची मूर्ती लागणार आहे. तुम्हाला एक तामण लागणार आहे, तांब्यामध्ये पाणी लागणार आहे, चौरंग, पिवळा कपडा चौरंगावरती अंथरण्यासाठी, भस्म, हळदी कुंकू भगवान शिवाला अर्पण करत नाहीत. आपल्याला भस्म लागणार आहे, इबीत लागणार आहे. तर बघा, सगळ्यात पहिलं तर काय करायचं आपल्याला, जिथे तुम्ही रुद्राभिषेक घालणार आहात, जिथे तुम्ही चौरंग ठेवणार आहात, ती जागा स्वच्छ करून घ्या. त्याच्यावरती रांगोळी, स्वास्तिक काहीतरी काढा, त्याच्यावरती हळदी कुंकू घाला आणि नंतर चौरंगावरती ठेवायचं आहे. चौरंगावरती पिवळा कपडा अंथरा किंवा कुठलाही नवीन कोरा कपडा असेल तर तुम्ही तो टाकू शकता. लाईट कलरचा घ्या फक्त. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, त्याच्यावर तामण ठेवायचं आहे. तामणामध्ये तुम्हाला भगवान शिवाचे शिवलिंग ठेवायचं आहे. आणि शिवलिंगाचा जलाधारी भाग म्हणजे निमुळता भाग तो आपल्याला उत्तर दिशेला येईल असा ठेवायचा आहे. सर्वात प्रथम अभिषेक सुरू करण्यापूर्वी आपल्याला धूप दिवा लावायचा आहे. दिवा लावल्यानंतरच आपल्याला अभिषेकाला सुरुवात करायची आहे. सगळ्यात पहिलं आपल्याला स्वामी स्तवन म्हणायचं आहे. स्वामी स्तवन म्हणताना अभिषेक करायचा नाही. स्वामी स्तवन म्हणून झाल्यानंतर आपल्याला अभिषेकाला सुरुवात करायची आहे. बघा, कपडे तुम्ही पांढऱ्या रंगाचे शक्यतो परिधान करा. पांढऱ्या रंगाचे नसतील तर तुम्ही कुठलाही कलर परिधान केला तरी चालेल, पण शक्यतो लाईट कलर किंवा मग पांढरे कलरचे कपडे घातले तर अतिउत्तम. आता तुम्ही मूर्ती तामणात ठेवली, तुम्ही मग मूर्तीला अभिषेक चमच्याने घालणार आहात, ती पळी असते छोटीशी आपली अभिषेकाची, त्यांनी घालणार असाल, किंवा मग तुम्ही पठण, आता आपण कधी कधी पठण करत करत ज्या काही मी तुम्हाला मंत्र स्तोत्र सांगणार आहे ते पठण करत तुम्ही जर का अभिषेक करणार असाल तर तुमच्याकडे गळती असेल तर ती नक्की शिवलिंगावरती तुम्ही ठेवा. आणि त्या गळतीमध्ये तुम्ही पाणी ओतून तुम्ही मी जे काही सांगणार आहे ते तुम्ही त्या सगळ्या गोष्टीचं श्रवण करायचं आहे आपल्याला अभिषेक करताना. तर बघा, सॉरी, गळती ठेवली तर एक एक थेंब हळूहळू शिवलिंगावरती पडत राहणार आहे आणि आपलं पठण व्यवस्थित होणार आहे. पण जर तुम्ही युट्यूबला लावून सर्व काही करणार असाल मंत्र स्तोत्र तर नक्की हाताने अभिषेक घाला. आता अभिषेक करताना सर्वप्रथम तर आपल्याला अभिषेक करण्यापूर्वी स्वामी स्तवन म्हणायचं आहे, मी तुम्हाला सांगितलंच आहे. आणि त्यानंतर अभिषेकाला सुरुवात झाल्यानंतर सगळ्यात पहिलं सुरुवात करायची आहे आपल्याला शिव महिम स्तोत्र एक वेळा म्हणायचं आहे. युट्यूबला लावणार असेल तर एक वेळा लावा. हाताने तुम्ही अभिषेक करत असाल तर युट्यूबला लावून करा. गळतीने अभिषेक करत असाल तर नक्की श्रवण तुम्ही करायचं आहे. एक वेळा शिवमहिम स्तोत्र, एक वेळा गणपती अथर्व शीर्ष,
1 ते 9 श्लोक श्रीराम रक्षा स्तोत्र आणि त्यानंतर रुद्र अध्याय 1 वेळा, शिव कवच स्तोत्र 1 वेळा, शिव गायत्री मंत्र 11 वेळा आणि महामृत्युंजयी मंत्र 11 वेळा, अमृत संजीवनी मंत्र 11 वेळा आणि त्यानंतर मग कालभैरव स्तोत्र 1 वेळा. परत एकदा मी तुम्हाला सांगते, रुद्राभिषेक करताना सगळ्यात पहिलं आपल्याला स्वामी स्तवन म्हणायचं आहे. स्वामी स्तवन म्हणताना अभिषेक करायचा नाही आहे. सगळ्यात पहिला स्तोत्र असेल आपला शिवमहिम स्तोत्र, त्यानंतर गणपती अथर्वशीर्ष दोन्ही एक वेळा असणार आहे. श्रीराम रक्षा स्तोत्र 1 ते 9 श्लोक आपल्याला म्हणायचे आहेत. त्यानंतर रुद्र अध्याय 1, शिव कवच स्तोत्र 1, शिव गायत्री मंत्र 11 वेळा, महामृत्युंजय मंत्र 11 वेळा, अमृत संजीवनी मंत्र 11 वेळा आणि मग शेवटी कालभैरव स्तोत्र 1 वेळा म्हणून आपल्याला अभिषेक थांबवायचा आहे. त्यानंतर शिवलिंग स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. जे काही आपलं अभिषेकाचं पाणी आहे ते बाजूला एखाद्या चांगल्या बॉटलमध्ये तुम्ही भरून ठेवा. हे अमृता समान पाणी असणार आहे, त्याच्यामुळे हे कुठल्याही झाडाला वगैरे फेकून झाडाला घालू नका. वाटलं तर थोडंसं झाडाला घाला, थोडंसं घरात आपल्या ठेवायचं आहे. बघा याचे एवढे फायदे आहेत ना. तुमच्या घरामध्ये कोणी ड्रिंक करत असेल, त्याला तुम्ही दिलं तर त्याची ड्रिंक बंद होऊ शकते. घरामध्ये चिडचिड करणाऱ्या व्यक्तीला, आजारी व्यक्तीला हे पाणी अमृता समान असणार आहे. खूप महत्व आहे या अभिषेकाचं, त्याच्यामुळे हे तुम्ही नक्की थोडं तरी स्टोअर करून ठेवा. आणि त्यानंतर तुम्हाला मूर्ती परत तामणामध्ये ठेवायची आहे. मूर्तीला भस्म लावायचं आहे. तुम्हाला मूर्तीला फुलं अर्पण करायचे आहेत. फुलं शक्यतो पांढऱ्या रंगाची घ्या. आणि इबीत एक आपल्याला लावायचं आहे मूर्तीला. हळदी कुंकू महादेवाच्या मूर्तीला वाहत नाही आहे, त्याच्यामुळे हळदी कुंकूचा वापर आपल्याला करायचा नाही आहे. आणि हे सगळं तुम्ही करत असताना तुम्हाला ओम नमः शिवाय म्हणायचं आहे. हळदी कुंकू वापरायचं नाही आहे. आपल्याला फक्त भस्म आणि इबीत लावायचं आहे आणि त्यानंतर बेलपत्र अर्पण करायचे आहेत. तुमच्याकडे जितकी असतील 108 बेलपत्र आणली असतील तर 108 वेळा तुम्ही ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत करत बेलपत्र अर्पण करायचे आहेत. गोडाचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता. तुमच्याकडे जो काही तुम्ही बनवलेला असेल तो गोडाचा नैवेद्य दाखवा किंवा मग साखर तुम्ही दाखवली तरी चालेल. आणि त्यानंतर गणपतीची आरती म्हणायची आहे. सुखकर्ता दुःखहर्ता भर्ता विघ्नाची. आणि ती आरती म्हणून झाल्यानंतर आपल्याला महादेवाची म्हणजे लवलवती विक्राळा ब्रह्मांडी माळा ही आरती करायची आहे. बघा रुद्राभिषेकाला खूप जास्त महत्व आहे आणि श्रावण महिन्यात रुद्राभिषेक करणं म्हणजे सोन्याहून पिवळं म्हणतात तसं या रुद्राभिषेकाचं जल घरातल्या प्रत्येक व्यक्तीला थोडं थोडं का होईना पिण्यासाठी द्या. आणि शक्यतो आजारी व्यक्तीला तर नक्कीच द्यावं. ड्रिंक करणाऱ्या, चिडचिड करणाऱ्या व्यक्तीला हे दिलं तर नक्कीच त्यांच्या चिडचिडीमध्ये देखील फरक पडेल, चिडचिड कमी होईल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि नक्की श्रावण महिन्यामध्ये रुद्राभिषेक करा. श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय.